या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय अधिकारी श्री प्रतीक्षा मॅडम यांना आम्ही कळमनुरी शहरातील दोन्ही देशी दारू दुकान बंद करा असे निवेदन दिलेले आहे। आपण पाहू शकता, ज्यावेळेस नगर परिषद कळमनुरीच्या प्रचारादरम्यान आम्ही कळमनुरी शहरात फिरत होतो, त्यावेळी माझ्या कळमनुरी शहरातील सर्व लाडक्या बहिणी यांनी अशी आम्हाला मागणी केली होती की भाऊ, आमचे जे नवरे आहेत 200-300 रुपये रोज कमावतात आणि सगळेच्या सगळे पैसे दारूमध्ये घालतात, घरातली चूल देखील पेटत नाही। एवढंच नव्हे तर लेकरांचे शिक्षण, घरच्या लेकरा बाळांना आणायला खाऊ आणायला सुद्धा पैसे देखील ते ठेवत नाहीत, सगळेच्या सगळे पैसे ते दारूमध्ये घालतात। तेव्हा त्यांची ही मागणी या ठिकाणी आम्ही कळमनुरी शहराच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रतीक्षाजी भुते मॅडम यांच्याकडे असं निवेदन दिले की लवकरात लवकर त्यांनी कळमनुरी शहरातील दोन्ही देशी दारूचे दुकाने बंद करावेत अशी त्यांना आज विनंती केलेली आहे। जर लवकरात लवकर या ठिकाणी त्या दोन्ही दुकानांवर कारवाई नाही झाली तर आम्ही याही पेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभारून कळमनुरी शहरातील जोपर्यंत दोन्ही देशी दारूचे दुकान बंद होणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। तो हमारा नमस्कार आदाब। आप लोगों को तो पता ही हम यहाँ पर सब किस लिए जमा हुए। ये जो शराब पीकर जो हमारे घर वाले बाहर वाले जो रोज मजदूरी वाले कमाकर जो आते हैं, दिन भर कमाते हैं, रात को पीकर आ जाते हैं। जो जो उनकी बीवी को तकलीफ होती है, उनके बाल बच्चों को जो तकलीफ होती है वो कोई और नहीं समझ सकते। शराब बिकाने वाले तो कतई नहीं समझ सकते। जो तकलीफ उनके बीवी को होती वो कोई नहीं समझ सकते। 200 रुपए कमाते हैं, उसमें क्या रखेंगे और क्या खाएंगे? तुम बोलो। ये शराब जितने जल्दी बंद हो जाएंगी जितने जल्दी बंद होंगी उतना अच्छा है, नहीं तो ये औरतें जितनी भी जमा हुई ना बार बार यहीं पे इसी तरह जमा होते रहेंगे। नाही तेवढंच की देशी दारू बंद करा, लेकरा बाळाला तकलीफ व्हायली, बाया पोरं नेऊन सोडायला शाळेला भीती व्हायली, म्हणजे अडी अडचणी आली। लोक घरी असे दीड बचका काम करीन झाले, लेकर कमावून झाले, ते गमवायले तर लेकरा बाळावर तेवढी नजर राहीन झाली। आमचं एवढंच म्हणणं आहे की देशी दारू बंद करा, बाकी काही नाही। नाही झाली 4-2 रोज तर काहीतरी आम्ही पुन्हा अजून तशी दर येऊन काहीतरी आम्ही आंदोलन करू, हेच आमची विनंती आहे कळकळायची। आम्ही निराधार असून आधारित आहे। आमची पहिली पिढी सुद्धा दारूच्या यानेच आमचे सर्व माणसं गेलेली आहेत आणि आता आमची मुलं सुद्धा दारू पितात। आम्ही बायकांनी काय करावं काय नाही आम्हाला काही सुचत नाही। तर तुम्ही दारू बंद केलीच पाहिजेत। दारू बंद नाही केली तर आमच्यावर खूप वाईट वेळ आलेली। आम्ही जे निवेदन दिलेलं आहे आज हे दारू बंद करण्याच्या याच्यामध्ये दिलेलं आहे। दारू बंद व्हावी। आपल्या कळमनुरीतले हे दोन्ही जे दुकानं आहेत याची खरंच खूप अडचणी व्हायला, आता इथं शहराला तर व्हायला, पण गरीब जनता जे गाव खेड्यापाड्यातून मुली येतात, खरंच पाहिलं तर त्यांना तर एवढी अडचण आहे। अपडाऊन करणाऱ्या बऱ्याचशा मुली असतात, त्यांना एवढी अडचण जात आहे की बऱ्याच मुली आठवणी जातात, त्यांना इतका त्रास होतो। आणि आपले दुकानं जे आहेत मेन ते एक ऑटो पॉइंटला आहे तर एक इथं तिरुपती नगरच्या पॉइंटला आहे। दोन्ही बी पॉइंट असे धरले त्यांनी की आपल्याला म्हणजे मुलींना इतक्या अडचणी येतात। इकडल्या जाणाऱ्या सगळ्या मुली मंदिर जवळ, बस स्टँड जवळ, तिरुपती नगर, साईनगर, शास्त्री नगर इकडल्या मुलींना पण अडचणी येतात आणि महिलांना पण शाळेमध्ये मुलं सोडावं लागतात। शाळेमध्ये त्यांना पण खूप त्रास होतो शाळेमध्ये जाता येताना। तर ह्या अडचणी आमच्या दूर झाल्या पाहिजेत आणि हे दारूचे दुकानं लवकरात लवकर बंद झाले पाहिजे।